तू ही रे माझा मितवा मालिकेचा काय एक्साइटिंग ट्रॅक आता आलेला आहे आणि त्यामुळे आता सगळ्यात मोठं राकेशचा पर्दाफाश झालाय आणि हे सगळं घडलंय एका आता अंजलीच्या निर्णयामुळे। हो, अंजलीने घर सोडण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे। आता अंजलीने घर सोडण्याचा निर्णय घेतल्यावरती नक्की असं काय घडलं, राकेशचं खरं रूप अंजलीच्या समोर कसं आलं आणि त्या तुटक्या फुटक्या घरामध्ये अर्णवनी आता कशा पद्धतीने अंजलीला सावरलंय। ज्या वेळेला घर सोडली त्यावेळेला जरी आता अर्णवला वाईट वाटत असलं तरी ईश्वरीने त्याच्या लक्षात आणून दिलेलं आहे आणि आता ईश्वरीने सांगितलंय की यांचं घर सोडून जाणं आपल्यासाठी संधी आहे आणि या संधीचं घर सोडून जाण्यामध्ये कसली आले संधी, पण त्या संधीचा फायदा घेत अर्णवने काय प्रकार केलाय आणि त्यानंतर त्या तुटक्या फुटक्या घरात अंजलीचे डोळे उघडत कायमचा कसा बंदोबस्त करून टाकलाय राकेशचा। जबरदस्त एपिसोड छोटासा आहे, चुकवू नका। इकडे आता अंजली कोणत्याही परिस्थितीमध्ये ऐकायला तयार नाहीये, घर सोडायचं म्हणजे सोडायचं, कोणत्याही परिस्थितीमध्ये या घरात राहायचं नाही। पण आता हे सगळं राकेशसाठी खूपच महा कठीण आहे, कारण त्याला हे घर सोडायचं नाहीये। या घरामध्ये अनेक त्याचे पुरावे आणि हे सगळं आहे, किंवा हे घर सोडलं तर आपल्यासाठी खूपच मोठा कठीण काळ येईल हे माहिती असल्या कारणाने तो आता घर सोडायला नकार देतोय, समजवतोय आणि आपलीच चूक आपल्या कशी अंगाशी भोवली हे आता तो विचार करतोय, कसं ह्याला पोसायचंय आणि कशी माझी छान चौकी करायची आहे। आणि पण इकडे अर्णवची अवस्था खूपच बिकट झालेली आहे। अर्णव आता खूपच स्वतःला दोष देत आहे आणि तो आता इकडे ईश्वरीला सांगतोय माझ्यामुळे ताई घर सोडून गेली आणि जर का ताईच्या त्यांनी काही नीट काळजी नाही घेतली तर मात्र खूपच मोठा गोंधळ होईल। ताईच्या बाळाला आणि ताईला काही झालं तर ईश्वरी सांगते ही आपल्यासाठी संधी आहे। यावरती तो म्हणतो कसली संधी, काय बोलतेस? यावरती ती सांगायला लागते बघा, घर सोडून जाण्यासाठी राकेश तयार होते का? राकेश तयार नव्हते, पण त्याच वेळेला राकेश तयार नसताना ताई मात्र घर सोडून जाताना त्यांचा चेहरा पडला होता। तुमच्या लक्षात एक गोष्ट येते का? त्यावरती तो म्हणतो पण ही संधी कसली? त्यावरती ती सांगते त्यांनी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आपल्याला दोन गोष्टी सांगितल्या। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की त्यांनीच आता त्या म्हणजे शलाकाच्या काकांना धमकवले, फोटो बिटो सगळे दाखवले। तुमच्या लक्षात आलं का? तिथे आता एक छोटी मुलगी होती। त्यावरती तो म्हणतो त्याचं काय? ईश्वरी सांगते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते त्यांच्या रूम मधून घाईघाईत निघून गेलेली आहेत, कळतंय? जाताना आपल्याला त्यांनी व्हिडिओ सुद्धा दाखवलाय काल आणि त्यामुळे मला आता एवढी गोष्ट कळते की त्याच्या रूम मध्ये अनेक असे पुरावे सापडतील ज्या पुराव्या थ्रू आता आपण अंजलीच्या म्हणजे त्या पुराव्या थ्रू आपण आता अंजली ताईंचे डोळे तर उघडूच, पण आता शलाकाला पण न्याय मिळवून देऊ शकू। यावरती आता इकडे अर्णवच्या लक्षात गोष्ट आले आणि तो म्हणतो ठीक आहे, मी एक काम करतो, मी ताबडतोब आता इकडे पुन्हा एकदा काय सत्य आपल्याला समजते किंवा त्या छोट्या मुलीच्या तर्फे काही कळतंय का हे शोधण्याचा प्रयत्न करतो। पण त्याच वेळेला आता इकडे तो सांगायला लागतो त्याने जो आपल्याला व्हिडिओ दाखवला होता बघ, त्या व्हिडिओमध्ये जे गुंड तिकडे गेले होते आणि त्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की ज्यांना गुंडांनी धमकवल्यामुळे हे सगळं झाले, ही जर का साक्ष त्यांनी येऊन दिली आपल्या अंजली ताईसोबत तर सत्य समोर येईलच। पण अजूनही काही परिस्थितीजन्य पुरावे यांच्या रूममध्ये सापडतील। इकडे आता तुटक्या फुटक्या घरामध्ये किंवा जी ऐपत आहे राकेशची त्या घरामध्ये तो आता घेऊन आलेला आहे अंजलीला आणि तो अंजलीला आपल्या मनापासून सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुझ्यासाठी ही जागा योग्य नाहीये, तू या घरासाठी बनलेली नाहीयेस, तू महालामध्ये राहणारी मुलगी आहेस, तू छान चौकीमध्ये आयुष्य तुझं काढलेलं आहेस, इथे थांबू नको। यावरती ती म्हणते तुझ्या अपमानापेक्षा मला जास्त मोठं काही नाहीये आणि मी इथेच राहणार आहे, त्या घराशी माझा काही संबंध नाहीये, तिथला पैसा प्रॉपर्टी ह्याची मोह मला कधीच नव्हता, फक्त आता भावासाठी मी तिकडे राहत होते। आता मात्र इकडे चांगलाच गडबडलेला आहे तो म्हणजे राकेश आणि राकेश तिला बोलतोय काय बोलतेस तू, तुला कसं हे नको आहे? अगं त्यासाठी तर त्यांनी हा प्लॅन केला असेल ना, त्यासाठी तर तुला घराबाहेर काढून सगळी प्रॉपर्टी नावावरती करायची असेल, नाहीतर तुला थांबवायला तो आला असता की नाही? त्यावरती ती म्हणते तो तर मला थांबवतच होता ना,
पण मीच या घरात निघून आले, मला प्रॉपर्टी नको आहे, मी आत्ताच्या आत्ता सगळ्या प्रॉपर्टीवरती लाथ मारून टाकेन. आता मात्र इकडे चिडलेला आहे तो म्हणजे राकेश आणि तो म्हणतोय काय बोलतेस तू, असं काही करू नकोस. हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, मला विचारल्याशिवाय काही करायचं नाहीये. आणि त्यावरती आता कुठेतरी डाऊट आलेला आहे तो म्हणजे आता मात्र अंजलीला की हे काय चाललंय, यांना का पैसा प्रॉपर्टीमध्ये इतका आता इंटरेस्ट आहे. आणि ती म्हणते हे बघा याच्यामध्ये आपला काही संबंध नाही, लग्न झाल्यावर ती मुलीचं माहेर हे तिचं काही नसतं, त्यामुळे मला हे नको आहे. आता मात्र तो चिडलाय, काय बडबडतेस, ठोकं ठिकाणावर ऐकायचं. आणि इथूनच खरी सुरुवात झालेली आहे अंजलीच्या समोर आता राकेशचा खरा चेहरा येण्यासाठी. जोपर्यंत सगळं आता छान 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 छौकीत चालू होतं त्यावेळेला तर सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित होत्या, पण आता घर सोडून आल्या कारणाने मग मात्र आता सगळ्या परिस्थिती बदललेली आहे. आणि परिस्थिती बदलल्यावरती मग मात्र इकडे आता साधारणपणे अंजलीला गोष्टी तर लक्षात येत आहेत की राकेश काहीतरी चुकीचं वागतोय, पण त्याच वेळेला अजूनही पूर्ण डोळे उघडणं हे सुद्धा बाकी आहे. आणि हे उघडण्यासाठी ईश्वरीने आता मात्र इकडे यांच्या रूमचा ताबा घेतलाय. त्यांचा रूमचा ताबा घेत मग आता ताबडतोब ती त्यांच्या रूम मध्ये आले. रूम मध्ये येऊन आता असा काही पुरावा आपल्याला सापडतोय का की ज्या पुराव्यामध्ये आता इकडे यांची कच्चे चिठ्ठे सापडतील. आणि तिला नक्कीच सापडतं. बऱ्याच गोष्टी अशा सापडतात की ज्या गोष्टींच्या मुळे आता मात्र इकडे सगळ्यात महत्वाचा पुरावा म्हणजे आता शलाका सोबत त्याने लग्न केलेला फोटो. प्रेक्षकांनो शलाकाचा आणि त्याचा लग्न केलेला हा फोटो हा सगळ्यात महत्वाचा पुरावा ठरतो. आणि ज्या वेळेला इकडे आता अर्णव आलेला आहे आणि अर्णव तो फोटो पाहतो आणि तो सांगतो बस इतकंच आपल्यासाठी पुरेसं आहे, या फोटोवरून आपण अंजलीताईचे डोळे उघडू शकू. त्याने खून केलाय किंवा नाही केलाय हे तर सत्य आहेच, ते तर लांबची गोष्ट आहे, पण त्याचं शलाकासोबत लग्न झालं होतं ही गोष्ट ताईला आपल्यावरती विश्वास ठेवण्यासाठी पुरेशी आहे आणि त्याच गोष्टीचा आपण आता फायदा करून घ्यायचा. असं म्हणत त्यांनी आता खूपच मोठा या दोघांनी रचलेलं कारस्थान किंवा आता अचानकपणे त्याचं घर सोडून जाणं हे आता या दोघांच्या पथ्यावरती प्रेक्षकांनो चांगलंच पडलेलं आहे. आणि त्यानंतर तो फोटो घेऊन आता मात्र एक दुसरा मोठा टास्क आहे तो म्हणजे काका काकू म्हणजे आता शलाकाचे काका काकू यांना शोधणं. आणि ते शोधण्यासाठी आता मात्र हे दोघ जण निघालेले आहेत. ज्या वेळेला हे दोघ जण कारने चालले त्यांच्यापर्यंत एक माहिती पोहोचलेली आहे की ते काका काकू त्यांचं घर सोडून निघून गेलेले आहेत. असा फोन ज्या वेळेला त्यांच्या सूत्राने त्यांना आता दिलेला आहे त्यावेळेला अर्णवला खूपच मोठा धक्का बसलाय. काय म्हणजे हातातोंडाशी आलेला एक घास तर आपला निघून गेलाय. आणि त्यानंतर मग आता ईश्वरी सांगायला लागते ठीक आहे, हा घास आपल्या हातातून जरी निघून गेला असला तरी सुद्धा अजूनही गोष्टी हातात आहेत, तुम्ही चिंता करू नका. सगळ्यात महत्त्वाचं अंजलीताईंकडे जाऊया आणि तोपर्यंत आता हे सगळं सत्य त्यांच्या समोर आणूया. त्यांच्या समोर एकदा का हे सत्य आलं की मग पुढे आपल्याला काय करता येईल हे आपण नंतर बघू. असं म्हटल्यावरती ते दोघ जण आता इकडे अंजलीचा पत्ता शोधत निघालेले आहेत. ज्या वेळेला त्यांना अंजलीचा पत्ता सापडलाय अर्णव आता आतमध्ये आलाय. अर्णवने आत येऊन डायरेक्टच आता राकेशचा गळा धरलाय. राकेशचा गळा धरल्यावरती राकेश मात्र चांगलाच गडबडलेला आहे. आणि त्यानंतर मग आता राकेश म्हणतोय काय करतोयस काय हे बघ अंजली, बघ काय चाललंय. म्हणजे आता आपण घर सोडलं तरी सुद्धा हे लोक आपल्याला त्रास देणं काही सोडत नाहीयेत. बघ काय चाललंय. आता अंजली आली आणि काय चाललंय, सोड आत्ताच्या आता राकेशला. यावरती तुला आधी सांगितलं होतं ना की आमच्या वाट्याला जाऊ नको, आम्ही आता घर सोडलंय, आम्ही त्या घरात नाही राहत, तरी सुद्धा आम्हाला सुखाने जगू दे, नको आम्हाला त्रास देऊ. असं म्हणत अंजली चिडले आणि त्याच्या थोबाडीत देते. पण त्याच वेळेला तो सांगतो हे बघ हे तुला जे काही दाखवतोय ना ते बघ. असं म्हटल्यावरती त्यांच्या लग्नाचे फोटो ज्या वेळेला अंजलीच्या समोर आलेत म्हणजे शलाका आणि आता राकेश यांच्या लग्नाचे फोटो ज्या वेळेला समोर आले त्यावेळेला चिडलेली अंजली खाडकन राकेशचं थोबाड फोडते. आणि काय आहे सगळं यावरती राकेश सांगायला लागतो काही नाही, हे एडिट केलेलं आहे, हा फोटो एडिट केलेला आहे. आणि त्यावरती मग लगेचच इकडे सांगायला लागतो तो म्हणजे अर्णव अजिबात नाही आहे, हा फोटो व्हेरीफाईड आहे, तुला हवा असेल तर आता हे फोटो आपण एक्सपर्ट कडून चेक करून घेऊ. ताई तुला फसवण्यात आलंय, त्याच्या खून केल्याचे माझ्याकडे अजूनही पुरावे नाहीयेत,
ते सुद्धा पुरावे मी शोधीन, पण याने दुसरं लग्न केलंय हे मात्र खरं आहे, तू मान्य कर आणि या माणसाची साथ सोड. हे बघताई यांनी सगळं हा प्रकार करून आता तुला आणि माझ्यामध्ये फूट पाडले. अंजली रडायला लागते, लगेचच राकेशला मिठी मारते. हमसाहुमशी रडायला लागते, मी चुकले, या माणसावरती विश्वास ठेवला. आणि आता ह्या दोघांना तिची खूप काळजी वाटते. अंजलीचे डोळे तर उघडलेत, पण अजूनही राकेशच्या विरोधात पुरावा मिळवणं बाकी आहे. राकेशच्या विरोधात पुरावा कसे मिळवणार जाणून घ्यायचं असेल तर चॅनल सोबत ट्यून राहा.